नमस्कार, आपण पाहतात रयसंवाद न्यूज चॅनल। परंडा शहरातील नामांकित संत मीरा पब्लिक स्कूलला 25,000 रुपयांचा दंड। परंडा शहरातील नामांकित संत मीरा पब्लिक स्कूलला 25,000 रुपयांचा दंड मुख्य कार्यकारी अधिकारी मैनक घोष आणि प्राथमिक शिक्षणाधिकारी अशोक पाटील यांनी ठोठावला आहे। शिक्षण हक्क अधिनियमानुसार दुर्बल व वंचित घटकाकरिता 25% ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया प्रभावीपणे राबवत नसल्याने दंडात्मक कारवाई केली आहे। या स्कूलच्या अनागोंदी कारभाराविरुद्ध मागच्या अनेक दिवसापासून सुरू असलेल्या नवनाथ कसबे यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे, अशी माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे पदाधिकारी नवनाथ कसबे यांनी दिनांक 23 फेब्रुवारी 2022 रोजी संत मीरा पब्लिक स्कूलमध्ये बालकांना मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिनियम 2009 नुसार प्राथमिक शिक्षणाधिकारी यांच्याकडे तक्रार अर्ज केला होता। संत मीरा स्कूलमधून विद्यार्थ्यांच्या पालकांकडून गणवेश, बूट इत्यादीच्या नावाखाली फी घेऊन आर्थिक लूट करीत असल्याची तक्रार करण्यात आली होती। दिनांक 7 मार्च 2024 रोजीच्या अहवाला आधारे साहित्य खरेदी पावतीवर 25% अशी नोंद असल्याने तक्रारदार नवनाथ कसबे यांना 4,500 रुपये अदा करण्याची सूचना दिली होती। प्रशासनाने संत मीरा स्कूलला 25,000 रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे। संत मीरा पब्लिक स्कूलचे मुख्याध्यापक संतोष भांडवलकर यांनी स्कूलवर केलेल्या दंडात्मक कारवाईबाबत वरिष्ठांकडे दाद मागणार असल्याचे यावेळी सांगितले। रयसंवादसाठी फारुख शेख, परंडा, धाराशिव। आमच्यावर जो आता दंडात्मक कार्यवाही झालेली आहे त्याच्याबद्दल आम्ही वरिष्ठांची दाद मागतो।